छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर संभाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय शिवाजी। मौजे दिग्रस तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी झेंडावंदन करून जयंती साजरी करत असताना काही मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये त्यांना उपद्रव करायचा होता आणि म्हणून त्यांनी कुठलीच तिथे शहानिशा न करता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची 15 वर्षापासून जयंती साजरी केली जाते, परंतु काही बाहेर गावून जाऊन मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी जयंतीमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आणि विनाकारण पोलीस स्टेशनला अर्ज देऊन दिग्रस येथील कार्यकर्त्यावरती 49 लोकांवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून त्याचा निषेध म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्रित करून त्यामध्ये हिंदू मुस्लिम यांनी सोबत येऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली, त्या राजाच्या जयंतीमध्ये जर अशा पद्धतीचं व्यत्यय कोणी करत असेल तर त्या ठिकाणी आमच्या वतीनं त्याला माफ केलं जाणार नाही। म्हणून आम्हाला कुठल्याही धर्माच्या जातीच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण ज्या राजाचा अवमान त्या ठिकाणी होत असेल तर कुठलीही महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही। त्यामध्ये मुस्लिम बांधवी त्या गावचे यांच्यासोबत असताना तिथल्याही बांधवांना या ठिकाणी तुम्हाला वाळ टाकू अशा पद्धतीची भाषा काही लोकांनी केल्यामुळं त्या गावगाड्यातला मुस्लिम समाज हिंदू समाज आज एकत्रित नांदतोय। आपल्याला माहित आहे समर्थ शिवाजी महाराजांची शिकवण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे आणि त्यांचे अनुयायी म्हणून आम्हाला या ठिकाणी सर्व जातीला सोबत घेऊन चालायचं आहे। म्हणून या ठिकाणी सरकारने आणि प्रशासनाने या दोघांनी पण या मुद्द्यामध्ये आपण स्वतःहून दखल घेऊन त्या ठिकाणी दोन्ही समाजांना एकत्रित करून त्या ठिकाणी आपण एक शांतता कमिटीची बैठक घ्यावी या हेतून आम्ही आज डिप्टी कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार साहेब आज नाहीत, त्यांनाही पण निवेदन दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून पोलीस स्टेशनला पण निवेदन दिलेलं आहे। माननीय डिप्टी कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आपण शांततेच्या मार्गाने चालावं, दोन्ही समाजाला आम्ही एकत्रित करून या ठिकाणी दिग्रस येथे शांतता कमिटीची बैठक घेऊ। आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न आमचा आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्हाला इतर कोणी शिकवायची गरज नाही। म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळं कुठल्याही जाती धर्माच्या भावना आम्ही दुखवणार नाही। म्हणून आपण या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधवांना सुद्धा मी या ठिकाणी आश्वासित करू शकतो की आपण त्या ठिकाणी भाऊ म्हणून एकमेकाच्या ताटामध्ये जेवतो। रमजान असेल, गणपती असेल, शिवाजी महाराजांची मिरवणूक असेल, सर्व जाती धर्माचे बांधव मिळून आपण त्यांची जयंती साजरी करतो। पण असा तेढ निर्माण करणारा बाहेरून कोणी येत असेल तर त्याला वेळीच आपण आवर घालावा, दोन्ही समाजांनी एकत्रित बसून शांततेने प्रकरण मिटावं ही गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसामध्ये शांतता कमिटीची बैठक होईल। मुस्लिम बांधव हिंदू बांधव एकत्रित त्या ठिकाणी पुन्हा एकदा पुण्या गोविंदानं नांदून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पुढच्या वर्षी दोन्ही धर्मांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात काढण्यात यावी। सर्व जाती धर्माचे सोबत त्या ठिकाणी लोक येऊन अतिशय मोठी जयंती दिग्रसमध्ये निघल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। दिग्रसमध्ये 10 ते 15 वर्षापासून त्या ठिकाणी छत्रपती शिवजयंती साजरी केली जाते। तर काल एक व्हिडिओ त्या संदर्भात व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगत होते की त्या ठिकाणी मुस्लिम बांधव हे कमी संख्येने असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत आहे। जी कब्रस्तानची जागा जी आहे त्या कब्रस्तानच्या जागेवर त्या ठिकाणी त्याच्यावर कब्जा करावा किंवा त्या जागा काढण्यात यावी अशा प्रकारचं त्या ठिकाणी हिंदू समाजातर्फे त्या ठिकाणी आवाज उठवण्यात येत आहे। अशा प्रकारची एक बातमी फिरत होती। गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ती जी जागा कब्रस्तानला दिलेली आहे ती जागा 7 बाऱ्यावर आजही हिंदू समाजाच्या आमच्या एका माणसाची आजही त्या ठिकाणी आहे, पण त्या ठिकाणची जी कब्रस्तानची जी जागा आहे ती जागा आता हटवण्यात यावी असं यांचं म्हणणं आहे। कारण ती जागा हिंदू बांधवाची आहे आणि त्या ठिकाणी जी जागा त्यांना दिली होती त्यांच्या पूर्वजांनी की त्या ठिकाणी पुरण्यासाठी, तर ते आज वादाचा विषय झालेला आहे। आज 7 बाऱ्याचा असेल तर ती कब्रस्तान त्या ठिकाणी हटवण्यात यावं। दुसरा विषय त्या ठिकाणी 2 रस्ते आहेत की त्या दुसरा एक जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून त्या ठिकाणी ते जाऊ शकतात, पण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी जे जयंती करतात त्या ठिकाणी जे बॅनर लावलेलं आहे त्या ठिकाणी कट्ट्या केल्या, त्या ठिकाणी जे भगवा ध्वज लावलाय तो त्या ठिकाणी हलवण्यात यावा आणि त्या ठिकाणी आम्हाला जागा पाहिजे त्या ठिकाणी बॅनर हटवण्यात यावं। अशा प्रकारचे 7-8 वर्षापासून त्या ठिकाणी वाद घालण्यात येत आहे। जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची जर संख्या म्हणलो मुस्लिम संख्या 50% ते 60% असं काहीतरी सांगत जातो आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं त्या ठिकाणी कट्टा नकोत मध्ये भगवा ध्वज नको आहे, ही जी भावना ही जी कट्टरता जी आलेली आहे ती कुठतर थांबली पाहिजे। एवढाच विषय नाही तर हा विषय गल्लीचा विषय उदगीरमध्ये आणलेला आहे, तालुक्याचा विषय जिल्ह्यात न्यायचा, जिल्ह्याचा विषय दिल्लीत न्यायचा, दिल्लीचा विषय विनोद न्यायचा, हा जो प्रकार आहे थांबला पाहिजे। अशाने हिंदूंची भावना
किंवा हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या एकता निर्माण होणार नाही. त्या दोन्हीकडून टाळ्या ह्या वाजल्या तरच आपण या ठिकाणी एकत्रित राहू, हिंदू आणि मुस्लिम बंधू म्हणून राहू, याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढंच नाही, अशा प्रकारचं हिंदू समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्यात यावं म्हणून आम्ही या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे. वारंवार छत्रपती शिवजयंती आल्यानंतर त्या ठिकाणी कुठला तर मुद्दा काढून हिंदू समाजाला त्या ठिकाणी दबाव टाकण्यात येतो, त्या ठिकाणी षडयंत्र रचण्यात येतं. ते वारंवार थांबलं पाहिजे. आणि असं सांगितलं जातं की त्या आज तालुक्यामध्ये सर्वत्र शांतता आहे. आपल्या तालुक्यामध्ये अनेक विषय होतात. काल परवाच्या 8 दिवसाखाली 14 वर्षाच्या मुलीवर एका मुस्लिम समाजाच्या पोरानं लव जॅचच्या माध्यमातून तिला पळून घेऊन गेला, तर तिला आज वापस उदगीर तालुक्यात केस दाखल आहे. पण असे अनेक प्रकार होत असतात. हिंदू समाज शांत आहे, या हिंदू समाजाला खवळू नये. जर हिंदू समाज खवळला तर फार नुकसान होईल दोघांचंही, एवढं आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी कुणीतरी समजदारी घेऊन या ठिकाणी ह्या प्रकरणात शांतता निभावं. आणि जी आमची जागा आहे त्या आमच्या जागेला त्या ठिकाणी असं, कारण हिंदू समाजाचं वोट बोर्ड नाही आणि हिंदू समाज कुणाची जागा बळकावत नाही, हिंदू समाज कुणाच्या पोळी पळवत नाहीत, हिंदू समाजाचा कुणी त्या ठिकाणी अत्याचार करत नाही. हा इतिहास आहे, हा इतिहास आपण समजून घ्यायचा आहे. एवढं आपल्याला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आज डिग्रस गावच्या वतीने आणि तमाम शिवप्रेमीच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे. डिग्रसमध्ये जवळपास त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती होत आहे आणि यापुढे बी होणार आहे. आणि ज्या लोकांना अडचण आहे आणि जी लोक शासनाची आणि बाकी प्रशासनाला गुमराह करत आहेत, चुकीच्या बाबी सांगत आहेत आणि पोलीस प्रशासनानं कुठलीही चौकशी न करता आमच्या शिवप्रेमी लोकांवर, मित्रांवर जवळपास 50 लोकांना नोटिसा दिल्या. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण की एक बाजू ऐकायचं आणि एका बाजूनं चालायची चुकीची भूमिका आहे. खरं तर पोलीस प्रशासन असेल गावात येऊन त्याने तिथं चौकशी करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. राहिला प्रश्न कब्रस्तानचा. कब्रस्तानला 4 ठिकाणी जागा आहे, 3 ठिकाणी ऑलरेडी जागा आहे. त्या जागी जिथं त्यांनी दफन करतात त्या ठिकाणी कुठलाही पुरावा त्यांचा नाही. त्या ठिकाणचा 7/12 आजही ढगेमामाच्या नावावर आहे. खरं तर त्यांनी मुस्लिम बांधवांनी सगळ्यांनी मिळून एक ठरवलं पाहिजे, एक स्मशानभूमी घ्यावं. ज्याच ठिकाणी स्मशानभूमीची जागा नाही, कायदेशीर नाही, त्या ठिकाणी वाद करण्यामध्ये अर्थ नाही. आम्ही सगळे डिग्रसकर 4 दिवसानं तयार होऊन आधीत आलेले आहेत. जर त्या दिवशी विरोध करायचा राहिला तर त्या दिवशीच विरोध झाला असता जागेवर. आज सगळ्यांनी सामंजस्य भूमिका घेऊन आलेले आहेत. तर पोलीस प्रशासन आणि मुस्लिम बांधवांना आमची विनंती आहे की तुम्ही कायदेशीर चला, कायदेशीर मार्गाने चलावे. अन्यथा आम्ही शिवप्रेमी आम्ही कायदेशीर मार्गाने चलून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं झेंडा लागलेला आहे तिथं कायम झेंडा तिथंच राहील. शिवजयंती तिथंच व्हायची. जर शिवजयंती जर आम्ही महाराष्ट्रात करत नसेल, जर शिवजयंती आम्ही मराठवाड्यात करू शकत नसेल, जर डिग्रसमध्ये शिवजयंती करत नसेल तर मग पाकिस्तानमध्ये जाऊन करायचं का आम्ही? हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. शिवजयंती होणार तिथंच होणार. सगळ्यांनी सामंजस्य भूमिका घ्यावं. आम्ही घेणार नाही, कारण आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत आणि आम्ही कुणावर अन्याय करणार नाही. आणि तिथं आमची भूमिका न्यायाचीच आहे आणि आम्ही चुकीच्या बाबीनं वागलेलो नाही. तात्काळ पोलीस प्रशासनाने जी नोटिसा दिलेल्या आहेत ती रद्द कराव्या. अन्यथा शिवप्रेमी जनता आणि आम्ही सर्वजण शांत बसणार नाही. आम्ही त्वरित रस्त्यावर उतरू. जय हिंद, जय महाराष्ट्र.